हिराच्या राणी चालते विपार माझा सोन्याचा संसार हिराच्या राणी चालते विपार काय गोड होतं दिस जातील दिस येतील भोग सडल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सडल सुख येईल ऐरणीच्या देवातला ठणगी ठणगी वाहते आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवातला फिरत्या चाकावरती दिवशी मातीला विठ्ठला तू वेळा विठ्ठला आकाशी पाखरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी विठू मागुली जगाची विठू मागुली जगाची काबुली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पड्याची अभंगाला जोड टाळची पड्याची मागुली मूर्ती विठ्ठलाची काबुले झाला दे पंढरीची वाट सुखी संसाराची सोडवी अनाथ बाबुले झाला दे पंढरीची वाट यमुनेच्या तीरी काल पाहिला रे यमुनेच्या तीरी काल पाहिला रे काल बाजली तो बासाय पुढं ग माय कानवाज बी बासरी कानवाज बी बासरी कानवाज बी बासरी राजे चल माझ्या नावाला जाऊ काय बसला फिरू पाऊ चल माझ्या नावाला जाऊ हर बसला फिरू पाऊ अग बकुळ माझे गाव हाय गाव तू माझं नाव अग बकुळ माझं गाव हाय गाव तू माझं नाव राजे चल ग राजे चल राजे चल माझ्या नावाला जाऊ हर बसला फिरू पाऊ रुचला पायी काटा या गाड्या वाटा नंदाचा चारटा होता घोडा नंदाचा चारटा होता गडो आहे आता काय कचकच काढता काढताना बोलते कशाला वाचवली कोणाला माहिती कुठून शब्द रचना आहे कुठं वाक्य रचना आणि कुठे शब्द कोशात जाऊन शब्द बी हुडकते अगं बाय काय गोडव आहे महाराजांच्या बरं का अजून एक गाणं तर कळलंच नाही बदाम बदाम कचा नाही पकायचा का मसनात गेल्यावर किती अनलॉजिकल रे दादा तुम्ही आपलं स्वीकार आहे खरं सांगू का दादा आपल्याला फार बाहेरच अट्रॅक्शन आहे हे संत वगैरे समजून घ्या अरे चला फार काही नाही समजलं ना आपल्या मातीची महानता तरी समजून घ्या अरे ज्या लोकांच्या पाठीमागे लागता ना तुम्ही अमेरिका स्वित्झर्लंड न्यूझीलंड अरे आपला भारत किती श्रेष्ठ माहिती आहे तुम्हाला अहो आपला भारत आर्यभट्ट आपल्या भारताचा संगणकाचा शोध आपल्या भारताचा ज्या गुगलवर सगळं सर्च करताना दादा त्या गुगलचा CEO आपल्या भारताचा आपल्या भारतात एवढं ज्ञान आहे दादा कशाला माझ्याकडे कळतं रे काय कौतुक करावं या भारताचं दादा ज्ञानोबाराय तुकोबाराय छत्रपती शिवराय शंभूराजे विवेकानंद स्वामी बाह्य देशामध्ये जाऊन आमच्या भारताचं वैभव सांगतात विवेकानंद स्वामी सांगतात वैभवशाली देश आहे माझा भारत एका माणसाने विचारलं दादा स्वामी जी वैभवशाली देश है ना आपका फिर जगह जगह पे भिखारी क्यों बैठते हैं इतना ही वैभवशाली देश है आपका तो जगह जगह पे भिखारी क्यों बैठते हैं सड़क पे जाओ तो भिखारी सिग्नल पे जाओ तो भिखारी मंदिर के सामने जाओ तो भिखारी मस्जिद के सामने जाओ तो भिखारी रेलवे स्टेशन पे जाओ तो भिखारी बस स्टैंड पे जाओ तो भिखारी भिखारियों का देश है क्या आमचे स्वामी इतकं गोड उत्तर देतात विवेकानंद स्वामी सांगतात
माझा देश भिकाऱ्यांचा नाहीये, माझ्या देशात देणाऱ्यांची दानत फार मोठी म्हणून घेणाऱ्याची संख्या जास्त. आमच्या देशात देणारे लय आहेत म्हणून घेणारे खूप बसतात. तुमच्या देणाऱ्याची दानत नाही म्हणून घेणारा बसत नाही. आमचा भिकारी झाला तरी लाख निघत्याला गॅरंटी आहे दादा बरं का. वैभव आहे रे, आमच्यात देण्याची दानत आहे. फक्त विनंती एवढीच आहे, माऊली सांगतात दान करताना देश काल पात्र पाहून दान करा आणि कुठलंही उपकार न ठेवता दान करा. आणि जे दान देताय ते निष्ठेनं आणि नीतिमत्तेनं कमवलेलं असावं. कष्ट जोडून भाषेत जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते तिचे बहुते सन्मान योग्य. जे मिळवायचे स्वधर्माने मिळवा आणि जे द्यायचं ते उपकार न ठेवता द्या. पण आमच्यासाठी धनाची किंमतच नाही. आमचा म्हणजे विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन. अहो 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईचे बळ. अहो दारात सोन्याचं झाड एवढी संपत्ती ज्ञानोबारायांची. अहो नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. तरी सुद्धा संत या गोष्टीचा कधी अहंकार करत. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. जेव्हा ज्ञानो तुकोबारायांचे कर्जपत्र इंद्रायणीमध्ये बुडवायचं होतं. फक्त तुकोबारायांच्या वाटणीच आहे. आणि एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी आणि 100 ते 200 तोळं सोनं होतं तुकोबारायाकडे. घाण. विचार करा काय संपत्ती आहे. पण गरज नाही. आम्हाला जी गोष्ट बंधनं टाकतात, ज्या गोष्टीमुळे अहंकार येतो ते आम्हाला नको आहे. कारण अहंकाराला की देव दुरावला जातो. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अभिवारा नित्य नवा. ज्ञान सुद्धा कसं पाहिजे, नामस्मरणा सहित पाहिजे. कारण नामस्मरणाशिवाय असलेलं ज्ञान अधुरं आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखत गत आहेत रामेश्वर शास्त्रींच्या. ज्ञानी आहेत ते पण नामधारक नाहीत. त्याच्यामुळं मस्तक तुकिता तुलनीसी